श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी वंदना. आपलं सर्वांचं आपल्या या ब्राह्मण नायक या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सर्व मजेत असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा हा व्हिडिओ आपण कपूर होम कसा करावा याविषयी माहिती बघूया. तर कपूर होम हा घरामध्ये जर जास्त भांडणं कटकटी होत असतील घरामध्ये तो होम केल्याने निगेटिव्हिटी जी असते ती निघून जाते, पॉझिटिव्हिटी येते, आपल्या घरात सुख समृद्धी आणते, कुलदेवतेचा वास राहतो, कुलदेवतेचा आशीर्वाद भेटतो. या कपूर होमाने घरात एकदम छान असं लहरी तयार होतात. तर चला तर आपण बघूया मग हा कपूर होम कसा करायचा. तर प्रथम एक नारळ घ्यायचा आहे, घरामध्ये मंदिरामध्ये धूपदीप लावून घ्यायचंय. नारळाची शेंडी ही अशी देवाकडे करायची आहे. त्यावर एक एक कापूर घेताना हा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. एक एक वडी अशी जाळायची आहे आणि वडी जाळताना श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही कुलदेवतेचाही मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हाही मंत्र म्हणू शकता. एकानंतर एक पहिली वडी संपली की दुसरी वडी ठेवायची. अशा 7 वड्या जाळायच्या आहेत आणि हा नारळ पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. कधी कधी बघा आपल्या घरात जास्त निगेटिव्हिटी असेल तर हा नारळ तडकतो, तर घाबरायचं नाहीये. तडकला तरी आपण परत नंतर दुसरा नारळ घ्यायचा आहे. कधी कधी 4-5 वेळा तडकतो कारण आपल्या घरामध्ये तेवढी निगेटिव्हिटी असते. त्यामुळं एकामागून एक असा नारळ बदलायचा आहे. तुम्ही जर जास्तच तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम हा कपूर होम करू शकता, कारण यामुळे खूप घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. असा हा कपूर होम आपण सर्वांनी करावा. आणि हे 7 वड्या जाळून झाले की हा नारळ पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे वड्या जाळत असताना. हा कपूर होम आपण दर शनिवारी करू शकतो, सकाळ संध्याकाळ करू शकतो, पौर्णिमेला करू शकतो, अमावस्येला करू शकतो. तर असा हा कपूर होम तुम्ही सर्वांनी नक्कीच करावा. आणि आपल्या घरामध्ये जर वादविवाद कटकटी होत असतील तर आपण याचा अनुभव नक्कीच घेऊन बघावा. नारळाची शेंडी ही देवाकडे करायची, आपल्याकडे करायची नाही, याची काळजी घ्यायची आहे. आणि नारळ तडकल्यावर तो विसर्जित करायचा आहे आणि परत नवीन नारळ ठेवायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जर हा नारळ खराब झाला तर चेंज करा, जर चांगला असेल तर तुम्ही तोच पुढे कंटिन्यू करायचा आहे. आणि जेव्हा पौर्णिमा येईल, अमावस्या येईल, तेव्हा तो तुम्ही चेंज करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कळवा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.